नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा एपिसोड महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. खरं सांगायचं तर आपण महिला घरादाराचं सगळं बघतो, पण स्वतःच्या तब्येतीकडे मात्र सोयीस्करपणे आपण दुर्लक्ष करतो. कधी चिडचिड होते म्हणून, तर कधी उगाचच वजन वाढतं म्हणून आपण स्वतःलाच दोष देत राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्यामागे खेळ असतो तो आपल्या शरीरातील हार्मोन्सचा. आजकाल आपण PCOS किंवा PCOD बद्दल खूप ऐकलंय, पण नक्की काय करायचं हे आपल्याला उमजत नाही. तसंच HPV आणि गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल तर आपण बोलायलाही घाबरतो. पण भीतीपेक्षा माहिती महत्त्वाची का आहे, कारण हीच माहिती उद्या तुमचं आयुष्य वाचवू शकते. आणि याच विषयावर आपल्या मनातल्या सर्व शंका दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्नेहा साठे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टर स्नेहा साठे या मुंबईतील नोवा IVF फर्टिलिटीच्या क्लिनिकल डायरेक्टर आहेत आणि त्यांना ART म्हणजेच असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रात जवळपास 15 वर्षांहून अधिकचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचं उच्च शिक्षण UK मधून झालेलं आहे आणि त्यांनी तिथूनच मास्टर्स इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आणि IVF ही पदवी देखील संपादन केली आहे. त्यांना या क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. केवळ रुग्णसेवाच नाही तर शैक्षणिक क्षेत्रातही त्या सक्रिय आहेत. ART पाठ्यपुस्तकांसाठी त्यांनी संपादक आणि लेखक म्हणून देखील योगदान दिलेलं आहे. तर डॉक्टरांकडून अधिकची माहिती जाणून घ्या. डॉक्टर, महत्त्वाचा विषय आहे. सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा की वय वाढल्यावर स्त्रीच्या फर्टिलिटीवर नेमका कसा परिणाम होतो आणि फर्टिलिटी डिक्लाइन नेमकं कधीपासून सुरू होतं? स्त्रीचा जेव्हा जन्म होतो तेव्हाच तिची स्त्रीबीजांची संख्या ठरलेली असते. जन्म झाल्या झाल्या जसं वय वाढतं तशी ती संख्या कमी कमी होते. स्त्रीची प्रजनन क्षमता सर्वात जास्त असते तिचं वय 20 ते 30 असेपर्यंत. बरं. 30 वर्ष वय क्रॉस झाल्यानंतर ती प्रजनन क्षमता कमी होते आणि ते कमी होण्याचं कारण मुख्य म्हणजे स्त्रीबीजांची संख्या. जसं वय वाढतं तशी ती संख्या कमी होत जाते आणि गुणवत्ता पण कमी होते. आणि ही कमतरता जास्त वेगाने सुरुवात होते 35 वय क्रॉस झाल्यानंतर. बरं, हाच मला प्रश्न तुम्हाला विचारायचा की 35 वर्षानंतर फर्टिलिटी अचानक कमी होते, हे कितपत खरं आहे आणि थोडा ओव्हर सिम्प्लिफिकेशन आहे का 35 नंतर? सो फर्टिलिटी अशी अचानक कमी व्हायला लागत नाही. ती 30 वर्ष क्रॉस झाल्यानंतर हळूहळू कमी होते. पण 35-40च्या जवळ जेव्हा आपण जातो तेव्हा हे कमी होणं जास्त वेगाने सुरू होतं. संख्या कमी व्हायला लागते स्त्रीबीजांची आणि गुणवत्ता पण कमी व्हायला लागते. आणि जी स्त्रीबीज शिल्लक असतात त्यामध्ये जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज असण्याची शक्यता मग हळूहळू वाढू लागते. मग जसं जसं स्त्रियांचं वय वाढतं तसं तसं जे एग्ज असतात त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी त्यावर काय परिणाम होतो? त्याच्यामध्ये देखील फरक जाणवतो का? सो क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही कमी कमी होतात. क्वांटिटीसाठी आपण एक टेस्ट करू शकतो. त्या टेस्टचं नाव आहे AMH. ही एक साधी सोपी ब्लड टेस्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आपण सोनोग्राफीवर फॉलिकल्स किती दिसत आहेत ते पाहू शकतो. जशी स्त्रीबीजांची संख्या कमी होते तसं AMH ची व्हॅल्यू कमी होत राहते आणि फॉलिकल नंबरही कमी होत राहतो. स्त्रीबीजांची गुणवत्ता ह्यासाठी कुठलीही टेस्ट नाही आणि स्त्रीबीजांमध्ये काही जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज असल्या तर त्यासाठीही कुठली टेस्ट नाही आहे. बरं. वाढत्या वयानुसार गुणवत्ता, संख्या आणि जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज ह्या तिन्ही गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. बरं. मग समजा आता 40s मध्ये ज्या महिला आहेत त्यांना नॅचरल कन्सेप्शन अजूनही शक्य असतं का आणि त्यांची रिअलिस्टिक चान्सेस किती असतात? सो 40 वय झाल्यानंतर नॅचरल प्रेग्नन्सी राहूच शकत नाही असं नाही आहे अजिबात. नॅचरल प्रेग्नन्सी हे काही अशक्य नाही आहे. नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते 40 नंतरही, पण ती राहण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे ज्या कोणा स्त्रीला 40 वर्ष होईपर्यंत प्रेग्नन्सी राहिली नाहीये तिला आपण नॅचरली प्रयत्न कर असं सांगत नाही, कारण राहण्याची शक्यता कमी असते. म्हणून 35 वय झाल्यानंतर आयडियली फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी किंवा ॲटलीस्ट सल्ल्यासाठी डॉक्टरांकडे जावं. आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सक्सेस रेट विषयी. वयाचा IVF आणि इतर फर्टिलिटी ट्रीटमेंट्सवर जो सक्सेस रेट असतो त्यावर नेमका कसा परिणाम होतो? फर्टिलिटी ह्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्रीचं वय. वय जसं वाढतं तसं नॅचरल प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स कमी होतो आणि फर्टिलिटी ट्रीटमेंटद्वारे सुद्धा प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स वयानुसार कमी कमी होतो. असं नाही की फर्टिलिटी ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी राहूच शकत नाही. फक्त एवढं ध्यानात ठेवायला हवं की कमी वय असताना सक्सेस रेट जास्त चांगला असतो आणि स्त्रीचं वय वाढलेलं असताना तो सक्सेस रेट थोडासा कमी असतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा की जास्त वयामध्ये म्हणजे 30 नंतर 40 नंतर समजा प्रेग्नन्सी असली तर काही इन्क्रीज रिस्क असतात का त्यामध्ये आणि महिलांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे अशा वेळेस?
सो प्रेग्नन्सी राहिल्यानंतर भले ती प्रेग्नन्सी नॅचरली राहिली असो किंवा ती फर्टिलिटी ट्रीटमेंटने राहिली असो, वय जेव्हा जास्त असतं तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे वाढलेल्या वयाच्या स्त्रीला मिसकॅरेज होण्याची रिस्क किंवा लवकर डिलिव्हरी होण्याची रिस्क किंवा प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज हे प्रॉब्लेम्स असण्याची रिस्क, सिझेरियन सेक्शनच्या गरजेची रिस्क, हे सगळे रिस्क वयानुसार वाढतात. बरं, मग अशा वेळेस त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे नेमकी? अशा वेळेस सर्वात महत्त्व म्हणजे तुम्ही चांगल्या गायनेकॉलॉजिस्टकडे ज्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे, जे हॉस्पिटल मोठं आहे, जिथे ICUची फॅसिलिटी आहे, जिथे बाळाची NICUची फॅसिलिटी आहे, म्हणजे टर्शियरी सेंटरमध्ये ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी अशा सेंटरमध्ये आपल्या प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंटसाठी जावं, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मेनली. बरोबर. आता महिला बघायला गेला तर डिपेंडंट नाही आहेत कोणावरच, इंडिपेंडंट झालेल्या आहेत आणि अनेक महिला करिअर किंवा पर्सनल रिझन्समुळे प्रेग्नन्सी पुढे ढकलतात. तर अशा वेळी त्यांनी एग फ्रीजिंगचा विचार करायला हवा, कारण की सध्या एग फ्रीजिंग खूप चर्चेत आहे. आपण बघतो सुरुवातीला सेलिब्रिटीज जास्त एग फ्रीजिंग करायचे, पण आता सर्वसामान्य महिला देखील एग फ्रीजिंगकडे वळत आहेत. त्यावर तुमचं मार्गदर्शन? सध्या आमच्याकडे बऱ्याच मुली आणि यंग बायका येतात एग फ्रीजिंग बद्दल माहिती जाणण्यासाठी. काही ना काही कारणामुळे पुष्कळ वेळा लग्न किंवा प्रेग्नन्सी पुढे ढकलली जाते. ते कारण असो तिला शिक्षण पुढे करायचंय किंवा करिअरवर फोकस करायचंय किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी हवी आहे किंवा काही वेळा योग्य तो पार्टनर मिळाला नाहीये, बरोबर, किंवा पुष्कळ वेळा लग्न झालेली जोडपे ही प्रेग्नन्सी थोडं पुढे ढकलण्याचा विचार करतात. आयडियली 35 वय झाल्या आधी प्रेग्नन्सी राहिली तर उत्तम. पण तुम्हाला जसं वय 30 क्रॉस झाल्यानंतर असं वाटत असेल की सध्या माझं लग्न होणार नाहीये किंवा मला लग्न करूनही सध्या प्रेग्नन्सी नकोय, तर अशा स्त्रियांनी डेफिनेटली फर्टिलिटी कन्सल्टंट जवळ जावं, मेनली काउन्सिलिंग आणि सल्ल्यासाठी. आणि योग्य असेल तर एग फ्रीजिंगचाही विचार करावा. एग फ्रीजिंग करून पुढे जाऊन 100% प्रेग्नन्सी राहील असं नाही. सो एग फ्रीजिंग इज लाईक अ गुड इन्व्हेस्टमेंट. समजा पुढे जाऊन काही कारणामुळे तुमचं प्रेग्नन्सी प्लॅनिंग डिले झालं तर फ्युचरमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला त्या फ्रोझन एग्सने प्रयत्न करण्याचा चान्स राहतो. त्यामुळे जी कोणी स्त्री तिने 32-33 इयर्स या वयामध्ये एग्स तिचे फ्रीज केलेले असले आणि तिचं वय 38 किंवा 40 झाल्यावर तिला प्रेग्नन्सी हवी असली आणि तेव्हा नॅचरली प्रयत्न करून नाही राहिली प्रेग्नन्सी, तर ती हे फ्रोझन एग्स वापरण्यासाठी येऊ शकते. बरं, आता सध्या जसं मी म्हटलं की महिला फार करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत, त्यामुळे लाईफस्टाईलमध्ये खूप बदल झालेले आहेत. त्यांच्या डाएट असेल, स्ट्रेस असेल, स्लीप, या सगळ्याचं पूर्ण दिशाच बदलून गेलेली आहे, काहीच वेळेत होत नाही आहे. तर त्याचा एज ऑफ रिलेटेड फर्टिलिटी डिक्लाइनवर सिग्निफिकंट काही परिणाम होतो का? सो हेल्दी लाईफस्टाईल हे आपल्या जनरल तब्येतीसाठीच अगदी महत्त्वाचं. हेल्दी लाईफस्टाईलचा अर्थ योग्य आहार, रेग्युलर व्यायाम, स्मोकिंग किंवा अल्कोहोल टाळणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्याने, हेल्दी लाईफस्टाईल नियमित रूपी पाळल्याने आपली जनरल हेल्थ चांगली राहते आणि ह्याचा परिणाम फर्टिलिटीवरही असतो. जितकं तुम्ही हेल्दी राहाल तितकी तुमची फर्टिलिटी चांगली राहण्याची शक्यता चांगली. आणि हेल्दी बायकांना प्रेग्नन्सी सुद्धा युजली नॉन रिस्की राहते. बरोबर. जसं तुमचं वजन वाढलेलं असलं किंवा स्मोकिंग करत असलात तसं फर्टिलिटीही कमी होते आणि प्रेग्नन्सीमध्ये पण कॉम्प्लिकेशन्स असण्याची मग रिस्क वाढतात. त्यामुळे मुंबईसारख्या शहरामध्ये पर्टिक्युलरली हे सगळं आपण फॉलो करणं अगदी महत्त्वाचं आहे. फक्त एवढंच नव्हे तर वेळेवर झोप ही पण अगदी महत्त्वाची. पुष्कळ वेळ जास्त आपलं अटेन्शन स्क्रीनवरती असतं. पलंगावर झोपल्यावर सुद्धा आपले मोबाईल फोन आपण पाहत राहतो. तर स्क्रीन टाइम हा कमी करायला हवा, व्यायाम रेग्युलरली करायला हवा, आहार व्यवस्थित करायला हवा. त्याने जनरल तब्येत चांगली राहील आणि फर्टिलिटी ही चांगली राहण्याची शक्यता बेटर असेल. बरोबर. डॉक्टर, आपण अनेकदा महिलांच्या फर्टिलिटीबद्दल बोलतो, जाणतो, ऐकतो देखील आणि प्रेग्नन्सी म्हटलं की महिलाच डोळ्यासमोर पहिला येतात, पण पुरुषांचा देखील तितकाच भाग असतो. तर वयाचा मेल फर्टिलिटीवर नेमका काय परिणाम होतो? सो पुरुषांमध्ये सुद्धा वय जसं वाढतं तसे स्पर्म पॅरामीटर्स कमी होऊ शकतात. काउंटमध्ये कमतरता होऊ शकते, मोटिलिटी कमी होऊ शकते किंवा स्पर्म सॅम्पलमध्ये DNA फ्रॅगमेंटेशन जास्त असू शकतं. पण पुरुषांच्या वयाचा जेवढा परिणाम होतो तो स्त्रीच्या वयापेक्षा अगदी कमी. परिणाम होतच नाही असं नाही, पण स्त्रीच्या वयाचा जितका इम्पॅक्ट आहे तितका पुरुषाच्या वयाचा नाही. पुरुषांचं पण वय जसं वाढतं तसं ओबेसिटी किंवा डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशर हेही प्रॉब्लेम सुरू होतात आणि हे प्रॉब्लेम जसे सुरू होतात तसे फर्टिलिटीमध्ये वरही कमतरता आपल्याला दिसू लागते. बरं, म्हणजे वयानुसार फर्टिलिटीवर नेमका त्याचा प्रभाव पडतोय, पण हे कसं ओळखायचं? त्याचे काही सिग्निफिकंट सायन्स दिसतात का, काही लक्षणं दिसतात का? सो वय जसं वाढतं तसं फर्टिलिटी कमी होते हे आपल्याला नुसतं स्त्रीला पाहून किंवा तिच्याशी बोलून हे कळत नाही.
पुष्कळ वेळा कमी फर्टिलिटीची काही लक्षणं नसतात, एस्पेशली वयाचा जो परिणाम असतो त्याची काही लक्षणं नसतात. ती आपण टेस्ट केली तरच आपल्याला कळतं की एग रिझर्व कमी झाला आहे किंवा दुसरा काही प्रॉब्लेम सुरू झाला आहे. त्यामुळे सिम्पटम्स तसे काही नसतात. फारच अगदी एग रिझर्व कमी झाल्यावर काही वेळा पिरियड्सची सायकल शॉर्ट होते, म्हणजे 28 डेच्या सायकलच्या ऐवजी लवकर लवकर पाळी यायला सुरुवात होते. काही वेळा काही बायकांना प्रीमॅच्युअर मेनोपॉज होतो, म्हणजे पाळी लवकर संपून जाते किंवा बंद होते. तर एग रिझर्व कमी होण्याची युजली लक्षणे नसतात, त्यामुळे ते आपण टेस्ट केल्यावरच आपल्याला कळतं. बरं, आता कपलसाठी एक महत्त्वाचा प्रश्न की कपलनं त्यांच्या वय आणि किती काळापासून ते प्रयत्न सुरू आहेत त्यांचे, त्यानुसार मेडिकल ॲडवाईस नेमकी कधी घेतली पाहिजे? सो नॉर्मली तुम्ही पाहिलं तर एखाद्या जोडप्याने वर्षभर प्रयत्न करून प्रेग्नन्सी राहिलेली नसली तर अशा जोडप्याने फर्टिलिटी कन्सल्टंट किंवा गायनेकॉलॉजिस्टकडे नक्की जावं. पण समजा स्त्रीचं वय ऑलरेडी 35च्या पुढे आहे तर त्यांनी वर्षभर न थांबता 6 महिन्यात प्रेग्नन्सी नाही राहिली तर कन्सल्टंटकडे जावं किंवा सल्ला घेण्यासाठी जावं. पण अशाही काही गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत ज्यासाठी 1 वर्षभर थांबायची गरज नाही. लवकर तुम्ही फर्टिलिटी कन्सल्टंटकडे जाऊन सल्ला घेऊ शकता. म्हणजे कोणाला PCOD आहे हे माहीत आहे, किंवा कोणाला एंडोमेट्रिओसिसचा प्रॉब्लेम आहे, किंवा कोणाला पूर्वी कधी TB झालेला आहे, किंवा फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असण्याची शक्यता आहे, किंवा कधी कोणाला कॅन्सर झाला असून त्यांनी कॅन्सरची ट्रीटमेंट केलेली आहे, किंवा काही जोडप्यांना सेक्शुअल प्रॉब्लेम्स काही असले, तर अशा जोडप्यांनी वर्षभर नॅचरल प्रयत्न करून मग जावं असं नाही, त्यांनी अगोदरच सल्ला घेतलेला बरा. बरं, पण समजा डॉक्टर आता बऱ्याच जण सध्या आपण बघतोय करिअर ओरिएंटेड असल्यामुळे प्लॅन उशिरा करतात, तो उशिरा प्रेग्नन्सी प्लॅन करणाऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सो माझा मेन सल्ला हा राहील की जमलं तर तुम्ही 35 वर्ष होण्याआधी प्रेग्नन्सी प्लॅन करा. पण नसेल जमत, ते कारण काहीही असो, समजा जमत नसेल तर डेफिनेटली काउन्सिलिंगसाठी कमीत कमी डॉक्टरांकडे जा आणि फर्टिलिटी टेस्ट करून तुमच्या डॉक्टरांसोबत चर्चा करा की एग फ्रीजिंग किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग हे ऑप्शन तुमच्यासाठी योग्य आहे का नाही. बरं, एग फ्रीजिंगची नेमकी पद्धत कशी असते, त्याची प्रोसिजर काय आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एग फ्रीजिंगचा जेव्हा आपल्या मनात विचार येतो तेव्हा डॉक्टरकडे जाऊन फर्टिलिटी इव्हॅल्युएशन हे करणं अगदी महत्त्वाचं आहे. फर्टिलिटी कन्सल्टंट तुमची मेडिकल हिस्ट्री पूर्णपणे घेतील, तुमची सोनोग्राफी करतील आणि ज्या रिक्वायर्ड आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या फर्टिलिटी टेस्ट कोणत्या करायच्या ते तुम्हाला सांगतील. बेसिक फर्टिलिटी टेस्ट म्हणजे तुमचं एग रिझर्व कसं आहे ते जाणण्यासाठी सीरम AMH ही टेस्ट केली जाते. ही साधी सोपी एक ब्लड टेस्ट आहे. एग रिझर्व जाणण्यासाठी एक सोनोग्राफी करून फॉलिकल काउंट किती आहे ते देखील पाहिलं जातं. इतर फर्टिलिटी टेस्ट म्हणजे तुमची थायरॉइड लेवल ठीक आहे का, प्रोलॅक्टिन लेवल ठीक आहे का, काही इन्फेक्शियस डिझीजेस आहेत का, आणि जनरल तब्येत कशी आहे, म्हणजे हिमोग्लोबिन बरं आहे का, शुगर लेवल बरी आहे का, ह्या सगळ्या चाचण्या झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर एग फ्रीजिंगची प्रोसिजर काय आहे ते समजावून सांगतात. एग फ्रीजिंगमध्ये बेसिकली पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून इंजेक्शन्स दिली जातात ओव्हरीजमध्ये जी स्त्रीबीजं आहेत किंवा जे फॉलिकल्स आहेत ते वाढवण्याकरता. ही इंजेक्शन्स रोज घ्यावी लागतात, साधारण 10 ते 12 दिवस. बरं, आणि त्या 10-12 दिवसांमध्ये दर 3-4 दिवसांनी सोनोग्राफी करता यावं लागतं. त्या सोनोग्राफीमध्ये आम्ही फॉलिकल्स व्यवस्थित वाढतायत की नाही ते तपासतो आणि गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित तयार होतंय की नाही ते तपासतो. आणि गरज वाटली तर जी इंजेक्शन सुरू आहेत त्यामध्ये काही बदल किंवा डोस चेंज ह्या गोष्टी केल्या जातात. 10-12 दिवसांनंतर जेव्हा फॉलिकल्स रेडी होतात तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये ॲनेस्थेसिया देऊन एग रिट्रीवल नावाचं प्रोसिजर केलं जातं. बरं, त्या दिवशी आपल्याला कळतं नेमकी किती एग्ज मिळाली आहेत आणि मॅच्युअर एग्ज कोणती आहेत, आणि मग ती मॅच्युअर एग्ज आपण फ्रीज करून ठेवतो. किती एग्ज मिळतील ते त्या पर्टिक्युलर स्त्रीचा एग रिझर्व कसा आहे त्यावर अवलंबून असतं. जेव्हा वय वाढलेलं असतं तेव्हा स्त्रीबीजांची संख्या कमी असते आणि तेव्हा इंजेक्शन्स देऊनही कमी स्त्रीबीज तयार होतात. त्यामुळे मग कमी स्त्रीबीज मिळाली की परत एकदा असंच स्टिम्युलेशन सायकल करून आणखीन स्त्रीबीज गोळ्या करण्याचा मग सल्ला युजली दिला जातो. बरं, जसं वय वाढतं तसं जितकी जास्त आपण एग्स फ्रीज करू तितकं बेटर. बरोबर, कमी वयाच्या स्त्रियांमध्ये एग क्वालिटी चांगली असते, त्यामुळे कमी जरी एग्ज असली तरी क्वालिटी चांगली असल्यामुळे प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त चांगले असतात. त्यामुळे पहिल्या सायकलमध्ये समजा 6-7 एग्ज मिळाली तर कदाचित तुम्हाला डॉक्टर परत एकदा आणखीन एखादं सायकल करा, आपण आणखीन थोडीशी एग्स फ्रीज करून ठेवू असा सल्ला देतात. तर एग फ्रीजिंगचं नेमकं हे प्रोसिजर. बरं, आता एग फ्रीजिंग विषय तर बऱ्याचदा ऐकलंय, तसंच ना एम्ब्रिओ फ्रीजिंग विषय पण ऐकलेला आहे. या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? एम्ब्रिओ म्हणजे एग आणि स्पर्म मिळवल्यावर जो गर्भ किंवा भ्रूण तयार होतो त्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो.
सो ज्या कोणी जोडप्याचं लग्न झालेलं आहे किंवा स्टेबल मॅरेजमध्ये आहेत त्यांनी एग फ्रीजिंगच्या ऐवजी त्यांनी एम्ब्रिओ फ्रीजिंगचा त्यांना विचार करता येतो. सध्या असे खूप कपल्स ज्यांना प्रेग्नन्सी तर हवी आहे पण सध्या प्रेग्नन्सी नको आहे, तर अशा मॅरिड कपल्सनी एम्ब्रिओ फ्रीजिंग चा विचार केलेला बरा. एम्ब्रिओ फ्रीजिंगचा पण प्रोसिजर IVF सायकल सारखंच सेम. 10-12 दिवस रोज इंजेक्शन्स घ्यावी लागतात, फॉलिक्युलर स्टडीसाठी यावं लागतं. फॉलिकल्स तयार झाली की एग रिट्रीवल ऑपरेशन थिएटरमध्ये केलं जातं. एग रिट्रीवल झाल्यावर मॅच्युअर एग्स जी आहेत त्यांचं फलन हजबंडच्या स्पर्मसोबत लॅबोरेटरीमध्ये केलं जातं. मग थांबून पाहावं लागतं किती गर्भ बनतायत म्हणजे एम्ब्रिओ, आणि ते एम्ब्रिओ पुढे 3 ते 5 दिवस वाढतायत की नाही, आणि मग तयार झालेले एम्ब्रिओ आपण डायरेक्टली फ्रीज करतो. आणि प्रेग्नन्सी जेव्हा प्लॅन करायची तेव्हा ते फ्रोझन एम्ब्रिओ आपण डीफ्रीज करून गर्भाशयात ट्रान्सफर करतो. तर एग फ्रीजिंग आणि एम्ब्रिओ फ्रीजिंग ह्या दोन्ही गोष्टींमधला फरक हा, ज्या अनमॅरिड स्त्रिया आहेत त्यांनी एग्स फ्रीज करावी आणि ज्या मॅरिड स्टेबल मॅरेजमध्ये स्त्रिया आहेत त्यांनी एम्ब्रिओज फ्रीज करावे. आता डॉक्टर काय होतं, IVF ची प्रोसेस बरेच कपल करतात पण त्यांना पहिल्यांदा यश नाहीये, दुसऱ्यांदा यश नाही, त्यामुळे ते देखील खचून जातात. तर IVF मध्ये यश मिळवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? सो IVF मध्ये तसं पाहिलं तर यश मिळवण्यासाठी पुष्कळ स्टेप्स आहेत, तर आपण हळूहळू एक स्टेप बघू. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल पाळा. आणि ह्या हेल्दी लाईफस्टाईलचा परिणाम लगेच पडत नसतो. सुरुवातीपासून बरेच महिने हेल्दी लाईफस्टाईल पाळणं अगदी महत्त्वाचं आहे. तुमचा आहार अगदी संतुलित असायला हवा. आहारामध्ये फळं भाज्या जास्त खाव्यात. डाएटमध्ये आपल्या मैद्याचे प्रोडक्ट्स अवॉइड केलेले बरे, म्हणजे ब्रेड, बिस्किट, केक, पिझ्झा ह्या गोष्टी खाऊ नका. व्हेज नॉनव्हेज खाल्ल्याने त्यामध्ये काही फरक नाही. घरी जे तुम्ही जेवण बनवता ते सगळं जेवण चालेल. बाहेर खाणं जितकं अवॉइड करता येईल तितकं अवॉइड करावं. स्मोकिंग तर नक्कीच टाळावं. अल्कोहोल वन्स इन अ वाईल कधीतरी ब्लू मूनमध्ये घेतलं सोशल रिझनसाठी तर ठीक आहे. आणि रेग्युलर एक्सरसाइज. तर हा एक मेन टप्पा आहे की IVFच्या सक्सेससाठी तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल पाळा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वय जितकं कमी तितका IVFचा चान्स बरा. त्यामुळे तुम्हाला कमी वयामध्ये प्रेग्नन्सी नको असली तर एग फ्रीजिंग किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंगचा विचार करा. म्हणजे वय वाढल्यानंतरही त्या यंग वयात फ्रीज केलेल्या एग्सने किंवा एम्ब्रिओजनी प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस बरे असतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या IVF सेंटरमध्ये थोडंसं रिसर्च करून, ज्या IVF लॅबोरेटरीमध्ये QA/QC व्यवस्थित पाळलं जातं, ज्या कन्सल्टंटचा एक्सपिरियन्स चांगला आहे, थोडेसे रिव्ह्यूज वाचून घ्या किंवा इतर गायनाकॉलॉजिस्टशी किंवा इतर जोडप्यांशी बोलून कोणत्या सेंटरमध्ये जावं हे डेफिनेटली तुम्ही थोडा रिसर्च करून जायला हवं. पुष्कळ वेळा असं होतं की कपल्स आपल्या घराच्या जवळ सेंटर कोणतं ते बघून जातात, पण मग दॅट इज नॉट द राईट वे टू गो अबाउट इट. बरोबर. थोडं लांब जरी जावं लागलं तरी पहिल्या सायकलमध्ये यश मिळण्याच्या प्रयत्नासाठी थोडा रिसर्च करून फर्टिलिटी सेंटर निवडावं. बरोबर. आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्या सेंटरमध्ये ब्लास्टोसिस्ट कल्चर करतात, म्हणजे डे 5 पर्यंत एम्ब्रिओज पोचतायत की नाही ते पाहतात, त्या सेंटरमध्ये जावं. काही सेंटर्समध्ये दुसऱ्या दिवशीचे किंवा तिसऱ्या दिवशीचे एम्ब्रिओज ट्रान्सफर केले जातात किंवा फ्रीज केले जातात. तर त्यामुळे काही वेळा सक्सेस रेट्स कमी असू शकतात. जे गर्भ तयार होऊन 5 दिवस लॅबोरेटरीमध्ये वाढतायत म्हणजे ब्लास्टोसिस्ट स्टेजपर्यंत वाढतायत ते एम्ब्रिओज युजली कॉम्पिटंट असतात, चांगल्या क्वालिटीचे असतात, आणि तसं करून प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढू शकतात. काही वेळा एम्ब्रिओज व्यवस्थित तयार होतात पण गर्भाशयाचं लाइनिंग व्यवस्थित तयार होत नाही. तर अशा सेंटरमध्ये जावं जिथे तुम्हाला डॉक्टर व्यवस्थित सल्ला देतील, तुमच्यासाठी योग्य तो सल्ला देतील. बरोबर. आत्ताच्या आत्ता करायचं म्हणून करणार नाही. काही वेळा असंही होतं की एखाद्या पाळीच्या सेकंड डेला कोणी पेशंट आली आणि तिचा फॉलिकल काउंट चांगला नसला तर तिला असं सांगितलं जातं की ह्या सायकलमध्ये सुरू नको करू तुझा IVF सायकल, आपण अजून एक पुढच्या महिन्यात पाहूया जेव्हा फॉलिकल काउंट थोडा बरा असेल. तर जिथे तुम्हाला व्यवस्थित सल्ला मिळेल आयडियली तशा सेंटरमध्ये जावं फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी. ओके डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक प्रेक्षकाला आता पडला असेल की IVF असेल किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग असेल किंवा एग फ्रीजिंग, या प्रोसेसमध्ये काही साईड इफेक्ट्स असतात का? सो ॲक्च्युली हा एक प्रश्न सगळेच कपल्स किंवा सगळ्या स्त्रिया आम्हाला विचारतात. IVF केल्यामुळे असे ॲडव्हर्स इफेक्ट्स किंवा तुमच्या तब्येतीला काही नुकसान होईल युजली असं काही नसतं. पण IVFच्या दरम्यान किंवा एग फ्रीजिंग असो रोजच्या रोज इंजेक्शन्स घ्यावी लागतात आणि ती इंजेक्शन्स 2 किंवा 3 इंजेक्शन्स असू शकतात. भले ती स्किन इंजेक्शन्स असतात त्याने त्रास कमी होतो, पण इंजेक्शन्स रोज घ्यावी लागतात. त्यामुळे जे इंजेक्शन प्रिकचा फिजिकल डिस्कम्फर्ट असतो तो असतो. काही म्हणा तो काही आपल्याला काढता येत नाही. सध्या एक नवीन टेक्नॉलॉजी पण आली आहे, इंजेक्शन फ्री IVF स्टिम्युलेशन किंवा प्रिक फ्री, म्हणजे ज्यामध्ये इंजेक्शनची प्रिक सुद्धा लागणार नाही.
तर मेन प्रॉब्लेम इंजेक्शनचा आहे की थोडासा डिस्कम्फर्ट किंवा थोडी पेन सगळ्याच बायकांना होते. त्याशिवाय एकदा फॉलिकल्स वाढायला लागली, म्हणजे 6-7 दिवस इंजेक्शन दिल्यानंतर एकदा फॉलिकल्स वाढायला लागली की अंडाशयांचा साईज हळूहळू थोडा थोडा मोठा व्हायला लागतो. आणि तसं सुरू झालं की पोटामध्ये थोडंसं हेवीनेस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन हे सिम्पटम्सही सुरू होऊ शकतात. काही बायकांना थोडेसे मूड चेंजेस होतात किंवा हेडेक वगैरे ह्या गोष्टी होतात. सिव्हिअर ॲडव्हर्स इफेक्ट्स तसे काही होत नाहीत. ज्या बायकांना पीसीओडीचा प्रॉब्लेम असतो किंवा ज्यांची खूप जास्त प्रमाणात फॉलिकल्स तयार होतात त्यांना ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन ही गोष्ट होण्याची थोडीशी रिस्क जास्त असते. पण पुष्कळ वेळा आपल्याला हे ओव्हेरियन स्टिम्युलेशन कोणा स्त्रीला होऊ शकेल हे आयडेंटिफाय करता येतं आणि मग ते काही इंजेक्शन्सचा बदल करून किंवा प्रक्रियेमध्ये काही बदल करून ते OHSS आपण अवॉइड करू शकतो. आणखीन एक गोष्ट IVFची सर्वात महत्त्वाची म्हणजे मल्टिपल प्रेग्नन्सी. काही सेंटर्समध्ये 2 किंवा 3 एम्ब्रिओज ट्रान्सफर करतात. तर माझ्या मताने तरी जितकं जमेल तितकं एकच एम्ब्रिओ ट्रान्सफर करावा. बरं. जेव्हा आपण 2 एम्ब्रिओज ट्रान्सफर करतो तेव्हा थोडीशी रिस्क असते की जुळी प्रेग्नन्सी राहू शकते. आणि ट्विन्स जेव्हा राहतात तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स थोडेसे वाढण्याची शक्यता वाढू शकते. मिसकॅरेजची रिस्क किंवा लवकर डिलिव्हरी होण्याची रिस्क किंवा बाळांची वजनं कमी कमी असण्याची रिस्क हे सगळे कॉम्प्लिकेशन्स ट्विन प्रेग्नन्सीमध्ये असतात. त्यामुळे IVFचं प्लॅनिंग करताना डेफिनेटली आपल्या डॉक्टरसोबत चर्चा करावी की सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचा का 2 एम्ब्रिओज करायचे ते. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना एग फ्रीजिंग काय असतं, एम्ब्रिओ फ्रीजिंग काय असतं याविषयी योग्य माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार आहेत. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.